नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता 4थी मराठी भाग 2 याच्यातील कविता आहे नाखवा दादा. या कवितेचा आपण स्वाध्याय पाहणार आहोत. ही कविता वसुधा पाटील यांची आहे. या कवितेबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का? तर थोडक्यात मी तुम्हाला सांगते. या कवितेत एक लहान मुलगा नाखवा दादाला होडीतून खाडीच्या पलीकडे न्यायला विनवित आहे. या कवितेत खाडीच्या पलीकडील डोंगरावरच्या निसर्ग दृश्यांचे अतिशय सुंदर वर्णन केले आहे. आपण ही कविता शिकलोय, तुमच्याही पाठ पण झाली आहे. पण आता याच्यावरचे काही प्रश्न आपण पाहणार आहोत. पहिला प्रश्न. आता सुरुवातीला आपण एका वाक्यात उत्तरे पाहूयात. या कवितेत कोण कोणाशी बोलत आहे? बरोबर, या कवितेत एक लहान मुलगा नाखवा दादाशी म्हणजेच नावाड्याशी बोलत आहे. पुढचा प्रश्न. या कवितेतील मुलाला नाखवा दादा कोणत्या नावाने हाक मारतो? कोणत्या नावाने हाक मारतो बरे? सांगा सांगा. अरे वा, किती छान. या कवितेतील मुलाला नाखवा दादा सोन्या या नावाने हाक मारतो. कोणाच्या तरी घरात कोणाला तरी सोन्या म्हणत असतील ना. तुमच्यातला एकाचं कोणाचं तरी सोन्या असं टोपण नाव असेलच की. हा, तसंच या मुलाला सुद्धा नाखवा दादा कोणत्या टोपण नावाने हाक मारतोय? तर सोन्या. आता आपण पुढचा प्रश्न पाहूयात. हिरव्या रानात कोण आहे? कोण आहे बरे? अगदी बरोबर, हिरव्या रानात पांढरे शुभ्र ससे आहेत. पुढचा प्रश्न. पानापानात कोण लपले आहे? बरोबर उत्तर दिलं. पानापानात दवबिंदू लपले आहेत. पहा हा प्रश्न. मुलाला कशावर झोके घ्यायचे आहेत? अरे वा, अगदी बरोबर. मुलाला इंद्रधनुष्याच्या कमानीवर झोके घ्यायचे आहेत. आता सांगा नाखवा दादा शेवटी मुलाला काय म्हणतो? हा, तो म्हणतोय, हे सोनेरी कवळशा, तुला खाडी पलीकडे न नेऊन कसे चालेल? असे नाखवा दादा शेवटी मुलाला म्हणतो. आता आपण जोड्या लावा पाहणार आहोत. आता 2 गट आहेत, अ गट आणि ब गट. अ गटामध्ये आहे सशाचे डोळे, फुलपाखरांचे, मी नाही सांगणार, तुम्ही सांगायचंय, दवबिंदूचे. अरे वा. आता ब गटामध्ये दिलंय सोनेरी रंग, लाख हिरे आणि लाल लाल. हा, सगळ्यांनी अगदी बरोबर उत्तर दिलीत. कवितेतल्या ओळीच म्हणताय की. सशाचे डोळे लाल लाल, फुलपाखरांचे सोनेरी रंग, दवबिंदूचे लाख हिरे. छान उत्तर दिली. थँक्यू.